सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली गायकवाड यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लिमयवाडीतील एकमल्ले चौक येथे झालेल्या कॉर्नर सभेत शिवराज गायकवाड यांनी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि नागरी सुविधा दिल्याचे सांगितले. आता जे आहे 1,500 आहे, 1,500 मध्ये अजून भाऊ तुम्हाला 1,000 रुपये घालणार आहे. 2,500 होईल, 3,000 होईल. पण भावाला तुम्ही भर भरून आशीर्वाद द्या. भाऊ भर भरून खुश झाला तर 100% तुम्हाला 2,500-3,000 रुपये देऊन टाकताय. बरोबर आहे बाबा. त्यामुळं खूप वेळ कमी आहे. येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिला मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं. त्या मशीनवर दत्तात्रय नडगिरी या व्यक्तीचे आमचे उमेदवार आहे, सहकारी मित्र. दुसऱ्या मशीनवर नागेश अण्णा यांची सौभाग्य होती, अंबिकाताई गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे. त्या कमळला आपण बटन दाबायचं. तिसऱ्या मशीनवर चैताली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती. या तिसऱ्या मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला म्हणतात. आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचा चौथा मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करील. चौथा मत दुसऱ्याला घाला, तिसरा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला. माझ्या मायता बहिणी, माझ्या मायबाप, तुम्ही चूक करू नका. चौथाही मत कमळलाच घालायचं. किसन जाधव यांनी केंद्र, राज्य आणि सोलापूर शहर मध्येचे आमदार भाजपाचे असल्याने पुढील काळात निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. निधी तर आणायचा थोडा, जी कामं सातत्याने आम्ही करत आलो. मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक सातत्याने जे विकासाचं काम आम्ही करत आलो. महायुती सरकारच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जिथे जिथे आम्ही विकासाचं काम करतोय, जिथे जिथे आम्ही रस्त्याचं काम करतोय, जिथे जिथे पिण्याच्या पाण्याचं काम करतोय, जिथे जिथे आम्ही आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी तुमची काँग्रेसची पिल्लावडे येतात. सोशल मीडियामध्ये आम्ही केलेल्या कामाचे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते लोकांचं दिशाभूल करतात. तुम्ही कोणतं काम केलेलं आहे? लिंबेवाडी भागामध्ये कोणतं काम केलेलं आहे? आज या ठिकाणी आपण फडतरे काकांच्या या चौकामध्ये आहोत. इथं कोणत्याही विकासाची आपण तुम्ही भूमिका ठेवलेली आहे. या आदिशक्ती चौक पासून त्या संगोष्ठी परिसरापर्यंत कोणत्या विकासाचं काम केलेलं तुम्ही दाखवून द्यावं. त्या लिंबेवाडी परिसरामध्ये माझ्या टकारी समाज बांधवासाठी काय तुम्ही काम केलं ते सांगावं. सेटलमेंट भागासाठी तुम्ही कोणती विकासाची भूमिका घेतली ते सांगायला पाहिजे. 1 नंबर झोपडपट्टी आहे, 2 नंबर झोपडपट्टी आहे, इराणा वस्ती आहे, लहान इराणा वस्ती आहे, मोठी इराणा वस्ती आहे, रामवाडी परिसर आहे. कुठलं विकासाचं विजन तुमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे? लोकांचं केवळ दिशाभूल करायचं, लोकांच्या कामाचं श्रेय लाटायचं, हे तुमचं काँग्रेसच्या पिलावड्यांचं काम आहे. तुमचं नेतृत्व 3 टर्म या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं. आम्हा लोकांनी, आम्हा जनतेने तुम्हाला भरभरून आशीर्वाद मागच्या कालखंडामध्ये दिलेला होता. तुम्ही कोणतं विजन माझ्या सेटलमेंट भागासाठी केलंय, माझ्या लिंबेवाडी परिसरासाठी केलंय, माझ्या बौद्ध बांधवासाठी कोणतं विजन तुम्ही दिलेलं आहे? तुम्ही 2017 ते 2022 मध्ये सहकारी नगरसेवक नागेश अण्णा असेल, किसन जाधव असेल, या नवख्या उमेदवाराला तुम्ही संधी दिलात. नागेश अण्णाच्या कामाचा अनुभव आणि मी सातत्याने सभागृहामध्ये माझी भागाची भूमिका मांडत असताना नगरसेवकाला वर्षाला 5 वर्षाला 1.5 कोटी रुपये मिळते, परंतु आमदारकीच्या बरोबरीचं 30 कोटी रुपयाचा निधी आपल्या भागाच्या विकासासाठी आणलेला हा कार्यक्रम. विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाने 4ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत भाजपला मत म्हणजे विकासाला मत असल्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपला मत म्हणजे विकासाला मत असल्याचा निर्धार व्यक्त केला.